आता सगळ्यांच्याकडे लग्न कार्य मुंज असं ठरवले असतील की नाही, आणि मग अशा वेळेला काय असतं, काही काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणूनच एक आजी म्हणून आज मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे बरं का. आता आपण मुहूर्त करतो, मुहूर्त करताना आपण सांडगे म्हणा गवले करतो, त्यावेळेला सांडग्यांना कडक ऊन दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शिवाय खूप आपल्याला सांडगे लागत नाही, त्यामुळे करतानासुद्धा बेताचेच सांडगे करावे आणि केल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवावे, कारण नाहीतर नेमकी आपल्या या गडबडीमध्ये सांडग्यांना कीड लागण्याची शक्यता असते. तसेच गवलेसुद्धा सावलीमध्ये म्हणजे घरामध्येच पंख्याखाली छान वाळवून ठेवावे, नाहीतर गवल्यांना एक वेगळा असं तुपकट किंवा असा दुधाचा वास येतो आणि मग ज्यावेळेला आपण खीर करतो की नाही त्यावेळेला ते नेमके खराब होतात. याशिवाय जर आपल्याकडे मुलीचं लग्न असेल तर आपल्याला साखर आंबा, मुरांबा, लोणची, सुपारी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला विहिणीला द्यायच्या असतात. आपण साधारण ही जी कच्ची तयारी आहे ना, ही लग्नाच्या आधी महिनाभर आपण करून ठेवू शकतो. मग अशा आणून त्याची आधी चव बघावी आणि मग नंतर छान एकसारख्या बरण्या बाटल्या घेऊन त्याच्यामध्ये छान व्यवस्थित भरून त्याची झाकणं घट्ट बांधून त्याला दादरा बांधावा. दादरा म्हणजे एखादं जरीचं कापड वरती बांधावं, म्हणजे त्याच बरण्या दिसायला सुंदर दिसतात. नंतर महत्त्वाची टीप म्हणजे कुठली लग्नाची किंवा मुंजीची कुठल्याही कार्याची ज्या वेळेला आपण खरेदी करायला जातो, पहिल्यांदा आपण घरच्या देवांकरता काहीतरी घेतलं पाहिजे. म्हणजे देवांना वस्त्र, हात पुसायला वस्त्र लागतात, नंतर हळदी कुंकाच्या पुड्या आधी घेतल्या पाहिजे, नंतर दाराला तोरण आधी घेतलं पाहिजे, नंतर मुंडावळ्या, मोत्याचा नारळ किंवा सुपारी, अक्षता, मोत्याच्या अक्षता, त्याच्याकरता लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे बटवे, पॅकिंग करण्याकरता त्या लागणारं साहित्य हे जाऊन आधी पहिल्यांदा खरेदी करावी. ज्यावेळेला लग्नाची देण्याघेण्याच्या आहेराची आपण ज्या वेळेला यादी करतो त्यावेळेलासुद्धा अगदी चक्क वही पेन घेऊन बसावं आणि प्रत्येकीचं नाव लिहून त्याप्रमाणे आपण त्याची यादी करावी. म्हणजे काय होतं की आपल्याला ह्या रेंजमधल्या किती साड्या घ्यायच्या आहेत, या रेंजमधल्या किती साड्या घ्यायच्या आहेत, विणीला कुठल्या प्रकारच्या साड्या द्यायच्या आहेत, विणीला किती साड्या द्यायच्या आहेत ह्याची आपण नोंद ठेवू शकतो आणि त्याप्रमाणे आपण साड्या खरेदी करू शकतो. आता खरं म्हणजे तसं जर पाहिलं तर लग्न कार्यामध्ये नवऱ्या मुलाच्या आईला अगदी पूर्वीपासून 2 किंवा जास्तीत जास्त 3 साड्या दिल्या जायच्या, पण हौसेखातर 3-4 सुद्धा साड्या आपण नवऱ्या मुलाच्या आईला किंवा त्यांच्या इतर मंडळी जे महत्त्वाचे मंडळी असतात त्यांना देऊ शकतो. ही साडी आपण कितीपर्यंत घ्यायची ह्याचा विचारसुद्धा आपण आधीच करून ठेवावा, कारण लग्न करताना काय होतं किंवा कुठलंही कार्य करताना काय होतं की आता काय एकदाच होतं कार्य, त्यामुळे करूयात खर्च हे जरी असेल तरीसुद्धा नंतर त्या पैशाचं बर्डन आपल्यावर येता कामा नये हे आपण लक्षात ठेवावं. त्याच्याकरता आहेर करताना ज्या वेळेला आपण देण्याघेण्याचे म्हणजे मुलाकडचे मुलीला किंवा मुलीकडचे मुलाला देतात त्यावेळेला प्रत्येकाने आपापला आहेर करावा असं आपण सांगितलेलं केव्हाही चांगलं, कारण प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. प्रत्येकाला कुठल्या किती किमतीपर्यंत साडी घ्यायची ही सुद्धा प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते. आपण आपल्या हौसेकरता जर घेणार असू तर मग त्यांना आपण घेऊन बाजारात गेलं पाहिजे आणि मग त्यांच्या आवडीच्या जर साड्या आपण घेतल्या तर मग नंतरचे रुसवे फुगवे किंवा त्यांना साडी आवडली नाही मग त्यांनी ती साडी नेसलीच नाही असं होणार नाही, म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस येणार नाही. त्यामुळे देणं घेणं हे लग्न कार्यामधलं अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या गोष्टींपासून कितीही तुम्ही बाकीचं लग्न छान केलं तरी एवढ्याशा गोष्टींवरनं लग्न कार्यामध्ये नक्कीच रुसवे फुगवे होत असतात. बऱ्याच वेळेला काय होतं की नाही तुम्ही द्याल ते म्हणजे तुम्ही तुमच्या हौसेने करणार, तुम्हाला हौस आहेच आहे असं जरी म्हटलेलं असेल तरी लग्न कार्यामध्ये एखादी व्यक्ती अशी असते जी अगदी लांबचे नातेवाईक असते, पण तिने जर काही म्हटलं तर आपल्याला त्याचा अतिशय मनस्ताप होतो किंवा त्रास होतो. त्यामुळे ह्या गोष्टी टाळण्याकरता मुलाचे आईवडील व मुलीचे आईवडील यांच्यामध्ये एक विचार असणं अत्यंत गरज आहे असं मला वाटतं. तीच गोष्ट दागिन्यांची. दागिनेसुद्धा किती तोळे देणार आहे, कुठले कुठले दागिने मुलाकडचे करणार आहेत, म्हणजे मग मुलीकडच्यांनासुद्धा उरलेले दागिने म्हणजे त्या डिझाईनचं न करता वेगळ्या पद्धतीचे दागिने करणं सोपं जातं. तसंच आहेर देणे घेणे हा सुद्धा एक मोठा एक विषय असतो बरं का. बऱ्याच वेळेला काय होतं की लग्न ठरलं की आपण आहेर देतो, म्हणजे आपल्याला एक इच्छा असते, त्यांनी आपल्याला पूर्वी दिलेलं असतं. पूर्वीच्या काळी तर गंमत सांगते, पूर्वीच्या काळचे मंडळी कोणी किती पाकिटात घातले ते कुठेतरी नोंद ठेवलेली असायची बरं का. निदान कमीत कमी तेवढे तरी आपण द्यायला पाहिजे असं त्यांच्या मागचा एक चांगला हेतू असायचा. पण आता तसं आपण करत नाही. त्यांना काय हवं आहे किंवा काय आवडतं आहे या गोष्टी लक्षात ठेवून आपण देतो. अशा वेळेला मग आपण एखादी भारी साडी किंवा भारी एखादी वस्तू आपण आपल्या आवडीची त्यांना देतो आणि आपल्याला माहिती असतं की हा रंग तिला नक्की आवडेल आणि म्हणून आपण देतो. पण एवढ्या खरंच साड्या नेसल्या जाणार आहेत का किंवा काय आहे ह्याही गोष्टींचा आपण विचार करावा. अगदी घरातले असू तर आपल्याला साडीचोळीचा आहेर करणं आवश्यकच असतं, परंतु आपल्या मित्राकडचं किंवा मैत्रिणीकडचं लग्न असेल तर सगळ्या मित्रमंडळीने सरळ कॅश हातामध्ये द्यावी असं मला वाटतं.
मग ती 1000 असो, 5000 असो, 500 असो, हे ज्याच्या त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे ते देऊ शकतात. मग त्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या संसाराकरता काय उपयोग होतो त्याप्रमाणे त्या मुलांच्या आईवडिलांनी घ्यावं. आणि मुख्य म्हणजे त्यांना व्हॉट्सॲपवर त्याचा फोटो काढून नक्की पाठवावा की तुम्ही जे पैसे दिले होते त्याच्यातनं मी मुलांकरता फ्रीज घेतलं, म्हणजे त्याचा आनंद होतो. घरामध्ये मोठी माणसं असतात, बऱ्याच वेळेला काय होतं की जे मुलाचे आईवडील असतात त्यांना छान दिलं जातं, त्याचप्रमाणे घरातल्या ज्या आजी असतील त्यांचासुद्धा मानपान आपण व्यवस्थित करावा. आता आपण दिलेली साडी 500ची की 1000ची ह्यापेक्षा मला माझ्या नातवाच्या मुंजीत आलेली किंवा नातवाच्या लग्नात, नातीच्या लग्नात आलेली साडी असेल तर त्या आजीला तो आनंद खूप असतो आणि ती अतिशय आनंदाने ती वापरत असते. हा अनुभव मला आलेला आहे. कारण माझ्या लग्नामध्ये मला 2 आज्या म्हणजे वडिलांची आई आणि आईची आई दोघी होत्या की नाही, त्यांना ज्यावेळेला आईने अतिशय सुंदर साडी घेतली होती त्यावेळेला संबंध लग्नामध्ये आईने घेतलेल्या साडीचं त्या कौतुक करत होत्या. आईने स्वतःला थोडीशी साडी कमी घेतली पण त्या दोन्ही आज्यांना मात्र अतिशय उत्तम साड्या घेतल्या होत्या. अगदी लग्न कार्यामध्ये ह्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या असतात, पण ह्या गोष्टींकडे लक्ष देणं आणि त्या व्यक्तीचा तो मान किंवा त्याचा आनंद द्विगुणित करणं हे आपलं काम असतं. म्हणजेच ज्यांच्याकडे लग्न असतं त्यांची ती एक जबाबदारी असते असं मला वाटतं. अजून एक खूप गोष्टी आहेत, आपण वेगवेगळ्या एपिसोडमध्ये ह्या गोष्टींची चर्चा करणारच आहोत. आणि एक लक्षात ठेवा की हे जे मी सांगते हे मी माझे विचार सांगते, तुम्हाला कदाचित ते पटतील नाही पटतील मला माहिती नाही, परंतु एक आजी म्हणून, मोठी तुमची मावशी काकू म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न करते. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतं. असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.